सुवर्णा, आपण आज वंतारामध्ये आहोत. आपण जामनगर मधल्या विस्तीर्ण अशा परिसरात पसरलेलं हे वंतारा आहे, जिथं खरं तर प्राण्यांची काळजी घेतली जाते, देखभाल त्यांची केली जाते. ते जर आजारी असतील, त्यांना काही जखमा झाली असतील, त्यांच्यावरती उपचार केले जातात. बघा, हा एक हत्ती मी दाखवतोय. कन्नू असं या हत्तीचं नाव आहे. अन्नू या हत्तीचं असं नाव आहे. आणि या हत्तीने इथं तुम्ही विचार करत असाल काय लावलं जाते. अहो, इथं माणसाला माणूस सुंदर दिसण्यासाठी वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती मुलतानी माती लावतो आणि त्याची त्वचा तुकतुकीत तो करून घेत असतो. त्याच पद्धतीने या हत्तींवरती काही वेळेला बारीक बारीक किड्यांचा देखील शिरकाव होत असतो आणि त्यातनं त्याला थंडावा मिळावा, त्यातनं त्याला सुटका मिळावी म्हणून अशा पद्धतीने इथं त्याला मुलतानी माती देखील लावली जाते. सबंध अंगाला ही मुलतानी माती जी ती लावली जाते, ती तासभर ठेवली जाते आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी स्नान घालण्यात येतं. अशाच पद्धतीने या वंतारामध्ये माधुरी हत्तींची देखील काळजी घेतली जाते. न्यूज 18 लोकमतचा या वंताराच्या सफरीतनं एवढा एकमेव उद्देश आहे की वंताराबद्दल जे काही गैरसमज तुमच्या मनात आहेत ते खरं तर तुम्ही पहिले दूर करा. माधुरी हत्तीन ठणठणीत व्हावी, तिचे सगळे आजार बरे व्हावे या दृष्टीने हा एकमेव उद्देश ठेवून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याला इथं तिला सोपवण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारचे उपचार जे ते इथं केले जात आहेत. साधारण 259 हत्ती आहेत सुवर्णा या वंतारामध्ये, ज्याचे एक स्पेशल वंतारा एलिफंट कॅम्प तयार करण्यात आलेले, जिथे या 259 हत्तींना उपचारातनं बरं करण्यात आलेलं आहे. काही हत्तींना एका डोळ्याने दिसत नाही, काही हत्तींचा एखादा पाय निकामी झालेला आहे, काही हत्तींना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीत, काही हत्तींना आर्थरायटिस झालेला आहे पायाला, काही हत्तींचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, काहींना झोपता येत नाही. अशा या वेगवेगळ्या परिस्थितीत सर्कशीत वापरलेले हत्ती असतील जगभरातले. काहींना आता तर एक हत्ती आपण नुकताच बघितला, जो खरं तर जळता तंबू त्याच्यावरती पडला आणि त्यातनं तो खरं तर 50% भाजलेला होता. त्याच्यावरती देखील या वंतारामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. वंतारामध्ये हत्तींवरचे होणारे हे उपचार जे आहे ते आहे समर्पण, या प्राण्यांबद्दलचं प्रेम. आणि हेच प्रेम खरं तर माधुरीबद्दलचं देखील इथे कायम ठेवून तिच्यावरती उपचार केले जातात. डॉक्टर अक्षय आपल्याबरोबर पुन्हा एकदा माधुरीवरती उपचार करणारे डॉक्टर अक्षय आपल्यासोबत आहेत. म्हणजे आपण या हत्तींवरती होणारे उपचार आपण बघूच, पण परत एकदा आमच्या न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांकरता जे कोल्हापूरकर आज माधुरीच्या प्रेमामध्ये तिला हाक देतात, त्यांच्याकरता काय उपचार आपण तिच्यावर करतो आणि काय कॉम्प्लिकेशन्स तिला तयार झाले होते. तिच्या जसं प्रामुख्याने आपण जर बघितलं, तिच्या पायांच्या बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत त्यात आपल्याला प्रॉब्लेम दिसले होते. तर त्यासाठी आपण हायड्रोथेरपी हा आपला जो प्रभावी उपचार आहे तो चालू केलेला आहे. तसंच आपण तुम्ही जसं आता सकाळपासून बघतच आहात की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे हर्बल वॉर्म वॉटर मसाज थेरपी आहे, ऑइल थेरपी आहे, तसंच जे आपल्या हर्बल आणि एन्शियंट जे आपल्या आयुर्वेदिक थेरपी सुद्धा आहे त्याचा सुद्धा आपण एक होलिस्टिक अप्रोच, म्हणजे आपल्या जसं वंतारामध्ये तुम्ही एक ठिकाणी बघताय की मॉडर्न न्यू एज टेक्नॉलॉजी, ज्या न्यू एज मेडिसिन आहे त्यासोबतच आपलं जे रूट्स आहे, आपले जे मुळात आपल्या रूट्सचं आयुर्वेदिक जे थेरपीज आहे याचं सुद्धा आपण आपलं कॉम्बिनेशन, जो आपण होलिस्टिक एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच आपण जो ट्रीटमेंटचा ठेवला आहे तो आपण माधुरीला इथे उपचारासाठी देत आहोत. माधुरीच्या उपचारामध्ये अशा पद्धतीने मुलतानी माती लावणं हा देखील एक उपचार असू शकतो. हो हो हो. आता जनरली हे जर बघितली, अन्नू हे जयपूरमधून आलेली आहे आणि जयपूरमध्ये जर तुम्ही बघत असाल तर ती आर्टिफिशियल पेंट्स आणि हे सगळं केमिकल युक्त असं तिच्या बॉडीवरती ते रंगरंगोटी करत असतात. पण वंतारामध्ये त्यापेक्षा वेगळं नॅचरल जे आहे त्यांच्या स्किन केअर रुटीनसाठी, त्यांच्या एक रिज्युव्हिनेशनसाठी ह्या प्रकारच्या थेरपीज आम्ही इथे देत असतो. तसंच तुम्ही सोबत हिचं एन्क्लोजर बघू शकता. हिच्या एन्क्लोजरमध्ये वरती तो हॅमॉक लावलेला आहे, त्यामध्ये आपण चारा ठेवतो जेणेकरून हत्तीला नॅचरली जंगलात जसा जो चारा झाडाचा तोडून खातो तसं त्याला एक्सरसाइज व्हावं, नॅचरल त्याला फिलिंग यावं, त्याप्रकारे आपण प्रयत्न करत असतो. सोबतच तुम्ही ह्या पूर्ण एन्क्लोजरमध्ये बघू शकता तिच्यासाठी डेडिकेटेड एक नॅचरल पॉन्ड आपण इथे तयार करून ठेवलेला आहे, ज्याद्वारे ते तिचे हायड्रोथेरपी तिथे तिला मिळेल. सोबत तिला झोपण्यासाठी जसं आपल्याला मऊ बेड लागतो तशाच प्रकारचा तिला इथे पण आपण वाळूचा एक चांगला सुंदर असा बेड तिच्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे. तसंच ह्या वाड्यामध्ये तुम्ही इथे केज फीडर इथे बघू शकता. या केज फीडरमध्ये तिला आपण फ्रुट्स देतो, जेणेकरून तिला फ्रुट्स शोधण्यासाठी थोडं तिचा बुद्धीचा वापर करून म्हणजे तिला बोर्डम येणार नाही. बिलकुल. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांना मी विनंती करेल, पाठीमागे देखील आपण केजमध्ये पाहिलं तर 2 हत्ती दिसतात, त्यांची काय नेमकी हिस्ट्री? तर त्या जे हत्ती आहे ते त्यांची खूप चांगली मैत्री आहे. तर त्या दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणं आल्या होत्या आणि आता तुम्ही बघत असाल तर दोघी बहिणी एका ताटात जेवण केल्यासारखं ते दोघी जणी राहत आहे. आणि त्यांना आपण म्हणजे एक दुसरा समजा आपण त्यांना एक्सरसाइजसाठी वॉकसाठी समोर जर घेऊन गेलो
गेलो तर एक माघार आली तर दुसरीला आवाज देते आणि अक्षरशः म्हणजे जास्त जर दूर गेलं तर ओरडत सुटते. एवढी त्यांची मैत्री किंवा एवढा जो त्यांचा जवळीक त्यांनी इथे साधलेली आहे. म्हणजे माधुरीच्या उपचारामध्ये तिचे उपचार पूर्ण झाल्यानंतर किंवा उपचार सुरू असताना इतर हत्तींमध्ये देखील तिला मिसळलं जाईल. हो. मुळात आपला तुम्ही जसं मला क्वेश्चन केला आहे की तिला आम्ही मुळात तिच्या जे आयुष्यात आतापर्यंत जे मिसिंग होतं, जे बाकी हत्तींचं प्रेम, बाकी हत्तींकडून तिचे जे म्हणजे तिची जी फ्रेंडशिप आहे ती आपण तिला इथे देण्याचा आपल्या नो डाऊट तिला माणसांची, कोल्हापूरकरांची जी प्रेम आहे तिला भेटलेलं आहे, पण सोबतच आपण तिथे वंतारामध्ये तिला बाकी हत्तींचं प्रेम जे आहे ते तिच्या स्पीसीज मधल्या तिच्या बहिणींचं असू द्या किंवा तिच्या सोबतच्या तिच्या मैत्रिणींचं प्रेम आपण इथे देण्याचा तिला प्रयत्न करणार आहोत. बिलकुल. म्हणजे मला हे सगळं कव्हरेज तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार माझ्याबरोबर आहेत. मी तुम्हाला अन्नू नावाची हत्ती दाखवली, पण थोड्याच वेळात न्यूज 18 लोकमत तुम्हाला घेऊन जाते थेट माधुरीपर्यंत. माधुरीवरती प्रेम करणारे चाहते असतील, माधुरीसाठी म्हणून आता आवाज देणारी सगळी मंडळी असतील, त्यांची भेट न्यूज 18 लोकमत जी आहे, माधुरीची भेट ती मी घालून देणार आहे. या सगळ्या कव्हरेजचा एकमेव उद्देश आहे की ज्या माधुरीबद्दलच्या उपचाराबद्दलची शंका आपण उपस्थित करतो किंवा त्याबद्दलच्या अफवा आहेत, चर्चा केली जाते, तिच्यावरती या इतर हत्तींप्रमाणेच योग्य असे उपचार जे आहेत ते केले जातात. म्हणून मी आता या क्षणाला तुमची रजा घेतो, कारण मला पुढला प्रवास करायचा आहे तो माधुरीपर्यंत पोहोचण्याचा. कारण इथून साधारण 2 ते 3 किलोमीटर पोहोचायला आपल्याला ते प्रवास करावा लागणार आहे तिच्यापर्यंत. आणि मी आपली भेट घालून देईल एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतवर माधुरी हत्तीणीशी, तिच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाची, आणि त्यांच्याशी आपण चर्चा करू कशी आहे ती आणि कशा प्रकारचे उपचार तिच्यावरती केले जातात.